आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महाराजांचा विवाह। हो महाराज श्रीरामांचा विवाह। हो मुली, शास्त्राचं म्हणणं आहे की यज्ञ स्त्रीशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल। सीता तर नाहीये। सीता जरी असेल, सीतेला कोणीही शोधलं नसेल। शोधायचं असतं तर तिचा त्यागच का केला असता बाळा? बराच उशीर केला ताई। बघा मी कधीपासून तुमच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला। मुली अयोध्येच्या गोष्टी ऐकत होते ना, त्यामुळेच उशीर झाला। अयोध्येच्या? हो, आज ऋषी लोमहर्ष काही कामासाठी अयोध्येला गेले होते आणि सर्वांना तिथल्या बातम्या ऐकवत होते। काही विशेष बातमी आहे का? तिथं सगळं काही कुशल मंगल तर आहे ना? कुशल मंगल तर आहे। आता तर खूप मोठा उत्सव होणार आहे तिथं। उत्सव? तो कसला? महाराजांनी विजय प्राप्त केला आहे? नाही, ते अश्वमेध यज्ञ करणार आहेत। साऱ्या नगरात तर उत्साहाचं वातावरण पसरलंय। अयोध्येत तर धामधूम सुरू झालीये। एकीकडे यज्ञाच्या तयाऱ्या आणि दुसरीकडे महाराजांच्या विवाहाच्या चर्चा होत आहेत। महाराजांचा विवाह। हो महाराज श्रीरामांचा विवाह। हो मुली, शास्त्राचं म्हणणं आहे की यज्ञ स्त्रीशिवाय होऊ शकत नाही, म्हणूनच त्यांना विवाह तर करावाच लागेल। सीता तर नाहीये। सीता जरी असेल, सीतेला कोणीही शोधलं नसेल। शोधायचं असतं तर तिचा त्यागच का केला असता बाळा? कोणाशी विवाह होणार आहे हे कळलं का? हे तर नाही सांगितलं, पण ते तर सर्व समर्थ राजा आहेत। जगातली अशी कुठली राजकुमारी असेल जिला त्यांची पत्नी होण्यात गर्व नाही असणार? हा, हो माते, त्यांची पत्नी होण्यासाठी तर करोडो जन्माचं पुण्य असायला हवं। सगळ्यांच्या भाग्यात असा वर थोडाच असतो।